नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि खूप दिवसांनी गॅप पडलाय, 4 दिवसाचा. बट एवढंच सांगेन की ब्लॉग पूर्ण पहा. मी चाललोय 1 इयरचं सेलिब्रेशन आहे. आज 1 इयर होईल पंकजच्या शॉपला. सो मागच्या वर्षी जाता आलं नाही मला, सो मी चाललोय आज बघूया काय स्पेशल डे आहे तिकडे. त्याने बोलवलंय मला. सो जाते कांदिवली. सो आता मी आलोय मीरा रोडला, आणि मीरा रोडला आलोय, पण त्याला सांगितलं मी ठाण्याला आहे. सो त्याचं रिॲक्शन आपण चेक करूया की काय रिॲक्शन येतं. बघू. त्याला वाटतं की मी 1 तास लेट येईन, पण बघू काय रिॲक्शन येतं त्याचं. पंकज तर आता रिक्षेत बसलोय, आणि इथून किती 10 मिनिटच आहे रिक्षेतून. त्याला बोललो, आता फोन आलेला, त्याला बोललो मी जस्ट ठाण्याला उतरतोय आणि मला यायला खूप वेळ लागेल बोललो. आता वाजले किती 6, मला यायला 8 वाजतील बोलतो. 2 तास लेट होईल. तर बघू रिॲक्शन काय, बघू. मजा आहे ना, असं खोटं बोलायचं कधी कधी, नाही का. तिथून काय 5 मिनिटच आहे. असा लपून कॅमेरा घेऊन जातो, तुम्हाला रिॲक्शन लावतो. रिॲक्शन एवढं मोठं रिॲक्शन नसणार, कारण आम्ही एकमेकांना खोटं बोलतो. तो जेव्हा बदलापूरला येतो तेव्हा तो खोटं बोलतो की मी आलोय आणि आधीच येऊन जातो. मी पण यावेळी म्हटलं असं करूया. त्यांनी 2दा केलं असं. एकदा त्यांनी डायरेक्टच आला जिमच्या तिकडे माझ्या मीरा रोडवरून, आणि एकदा मागच्या वेळी आलेला ना 10Kच्या सेलिब्रेशनसाठी, तेव्हा पण तो अगोदरच आला. 7 वाजता बोललेला, आला 3 वाजता दुपारी. मी पण तेच करतोय. मी कॅमेरा ओपन ठेवूनच आलो. मला वाटलं तू सरप्राईज होशील. काहीच खाऊ मी समजून गेलो. तुला ट्रेनचा आवाज येत नव्हता रे मला. ट्रेनचा आवाज येतो, येत नाही येत. कुठे येतो? व्हॉइसचा जास्त येत होतो मला ऐकायला. ह्याला 1 तास बोललो मी. मला भाई बॅग बी घेतले रे भाई, खतरनाक. पण काय सरप्राईज काय नाही. मला वाटलं काहीतरी, म्हणजे ते तिकडनंच बघितलं त्यांना. लावणं जाऊ दे. बघितलं आता गेम ओव्हर झाला. काय सरप्राईज. तर मित्रांनो, आता दिवस आहे आजचा. मी दुपारी निघालेलो आणि संध्याकाळी आता पोहोचलोय 6 वाजता. तर काय म्हणशील, काय आता आज तुला कॉंग्रॅच्युलेशन. 1 वर्ष झालं आता सलूनला. मागच्या वर्षी मला यायला भेटलं नाही, म्हणून आज आलोय. आणि आता हा ब्लॉग तत्पुरती आम्ही इथे स्टॉप करतो, कारण की पुढच्या ब्लॉग मध्ये सेलिब्रेशनचं फक्त दाखवेन कसं झालं, आणि 1 वर्षाचं सेलिब्रेशन आपलं काय काय आपण केलं हे तुम्हाला दिसेलच. सो उद्याचा ब्लॉग, म्हणजे आजचा झालाय बघितलाय, उद्याचा ब्लॉग बघा. त्याच्यात तुम्हाला डिटेल मध्ये सगळं दिसेल की कसं सेलिब्रेशन 1 इयरचा या सलूनचं. हे सलून बघून घ्या. हे बघा, सुंदर असं सलून आहे. इथे विजिट करा. मला बोलायचं सांगतो. हा बोल. आता आमची फॅमिली जमा होणार आहे, म्हणजे खूप 10 लोक आहेत. त्यासोबत ओंकार माझ्या फॅमिलीमध्ये मेंबर आहे, आणि तुम्ही सुद्धा ओंकारची एक छान फॅमिली आहात. तुम्ही सुद्धा सर्वांनी लोकांना विजिट करा आमच्या सलूनला. बरोबर, फॅमिलीला कनेक्ट व्हा, आणि आम्ही तुम्हाला डिस्काउंट देऊ. आता अॅनिव्हर्सरी नवीन ऑफर चालू होत आहेत. तत्पुरती हा ब्लॉग इथेच आम्ही थांबवतोय. भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. बाकी अस्मिता, काय म्हणशील? 1 इयर झालं आता, काय म्हणशील? कसा अनुभव होता 1 वर्षाचा? मोबाईल असा उलटा सुलटा फिरून कसा होता अनुभव? खूप छान अनुभव होता. शिकायला भेटलं. चांगले पैसे पण कमवले. बरोबर. ते तर पैसे कमवले.
लोकांना सांगू तर नाही पैसे कमवत होते लोकांका गरीब लोकांका सांगायचं नाही. लोकांका सांगायचं गरीब असं गरीब असं हे आयफोन 6 निघलं तरी पण गरीब असं गरीब असं. चालेल, मग इथे थांबवतो आणि सेलिब्रेशन बघा नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये लगेच लगेच येणार दुसऱ्या दिवशी. बाय. सबस्क्राईब करा, शेअर करा जास्तीत जास्त. महा